सब्जेक्ट लिहा पोरांनो. सब्जेक्ट लिहा मॅथ. टॉपिक लिहा पर्सेंटेज. लीला पोरांनो मला सांगा. सॉरी, पर्सेंट म्हणजे काय? पर टक्केवारी. पर 100. पर्सेंट म्हणजे काय? पर म्हणजे प्रत्येक. पर म्हणजे काय? प्रत्येक. आणि सेंट म्हणजे काय? 100. प्रत्येक 100 साठी. प्रत्येक 100 साठी. एव्हरी 100. ठीक आहे. म्हणजे जास्त जर रक्कम असेल तर ती पर्सेंट म्हणजे 100 किती आहे हे दाखवलं जातं. कळतंय का? उदाहरणार्थ मी जर म्हटलं 30% म्हणजे काय? हे 30 जे आहे ना तर 100 पैकी आहे. कारण ते 100. ते 2 शून्य. हाँ, ये याद है आपको. ये 30 ऊपर लिखने का और ये जो है ना ये बोले तो इसको 1 समझने का और ये जो है ना उसको 2 0 समझने का. ऐसा इधर लिखने का. और इसको कट करो और यहाँ पे ये हो गया 3/10 यानी कि 10 में से 3. 100 में से 30 बोले तो 10 में से 3 है कि नहीं. इसको बोलते क्या बोलते इसको? अरे याला काय म्हणतात? पर्सेंटेज. मराठीमध्ये म्हणतात शतमान. शतमान म्हणतात मराठीमध्ये. शतमान लय नाव आहे त्याला. शकडीवारी म्हणतात. टक्केवारी म्हणतात. लय नाव आहे मराठीमध्ये. ठीक आहे. मग पोरांनो पर्सेंटचे आपण डायरेक्ट काही उदाहरणं घेऊया. उदाहरणं घेत असताना तुमच्या लक्षात येऊन जाईल. मी जर म्हटलं तुम्हाला की 1% बरोबर किती? 1 आणि खाली 100. अरे क्या बात, बहुत होशियार हो गए तुम लोग. चलो लिखो. 1 नंबर लिहा. 1 लिहा आणि 1% आला. 1%. पोरांनो हे जे पर्सेंटेज आहे ना ते फ्रॅक्शन पण आहे. पर्सेंटेज फ्रॅक्शन पण आहे. तर 1% म्हणजे किती रे? 1 लिहायचं आणि खाली लिहायचं 100 पैकी 1 भाग घेतला. यस, 100 पैकी 1 भाग घेतला. 100 भागापैकी म्हणजे 99 भाग घेतला का पण नाही. तो तसाच आहे. असं त्याचा अर्थ झाला. कळतंय का? ठीक आहे. सर लिहा बेटा लिहा. मग पोरांनो मी 2 नंबरला लिहिला की 4%. लिहा बेटा लिहा. खाली लिहा. मम्मी लिहायचंय ना? हो बेटा लिहा. 4% म्हणजे काय? ये ऊपर 4 लिखो और खाली कितना लिखो? 100 लिखो. हो गया क्या ये? चलो छोटा भी करते हैं. ये छोटा करने का ही है. करना ही पड़ता है. 425 = 100. यस. तो कैसा? मग काय करायचं पोरांनो? हे भागाकार आहे. म्हणजे 2 2 4 2 5 10 2 0 0. आणखीन होतं का छोटं? होतं. 2 1 2 2 2 4
5 10. कसं आलं कळलं का? हो सर. कसं आलं कळलं? 25 for the 100. हो सर. 25 100. कळलं. ठीक है, इतना सोपा है. किसी को अवगढ़ लगता हो तो बता देना और सोपा करके हम बताएंगे. ठीक है. अनुराधा काय सर? समझ गई क्या? ज़्यादा नहीं. हो सर. क्या 80% म्हणजे किती? 80% बरोबर कसं लिहिणार? लिहा. 80 80 upon अरे क्या बात है, बहुत बढ़िया. 8 upon 10. काय जणाला वाटतं बरं का, छोटा होता ना. काय जणाला काय वाटतं माहिती का, ये तर ये बहुत इझी आहे. अरे किती सोपं आहे हे, आम्हाला येतं सर हे सगळं. आन्सर फॉर ये कोणाला वाटतं हे लय इझी आहे? ठीक आहे, टीचर 0 100चा 1 0 कट करायचा. केला बेटा. आता काय करायचं, परत खाली लिहायचं किंवा पुढे लिहिलं तरी चालेल. 4 upon 5. म्हणजे काय रे? त्याला छोटं भागलं म्हणजे काय? हे आता हे अपूर्णांक आहे. अपूर्णांक आहे, आपण समजू घेऊ. 5 भागांपैकी अरे 4 क्या भाग बात घेतले. है, वाटरमेलन लाया था तूने कल, उसके 5 भाग करे, 1 भाग तूने नीचे फेंक दिया. ठीक आहे, ऐसा आहे. बरोबर. तर 5 भाग केले त्यातला. मग 80 म्हणजे पण तसंच की नाही रे पोरांनो? 80% म्हणजे पण 80% म्हणजे 100 पैकी 80 भाग घेतले. अरे बरोबर आहे का? समज रहा है क्या? 100 पैकी 80 भाग घेतले म्हणजेच 100चे 5 भाग केले आणि 4 भाग घेतले म्हणजे 80 घेतले. अरे है की नाही? 5 भाग करतो म्हणजे 20 20 20 20 20 चे. एक भाग 4 भाग घेतले म्हणजे 80 घेतले, आहे की नाही? ये समझना पड़ता है. ठीक है, कोई बात नहीं. इसके आगे देखेंगे कुछ तो. किती नंबरचा? 4 नंबर. हे जातच नाही लवकर. 150% बरोबर किती? सर हे लिहायचे. मग मी लिहिलं म्हणजे लिहायच लागेल. 150 खाली किती लिहायचं रे बेटा? 100. अरे क्या बात है, बहुत होशियार हो गए लोग. 3.2. हे पटकन 0 कटवायचा 3.2. आणि बघा आता कसं काय, 5 न जातो भाग, जातो का बघायचं. 5 3 15, 5 2 10. मग आता हे 3/2 म्हणजे काय झालं रे? अरे हे काय झालं? हा कुठला फ्रॅक्शन झाला? मिक्स फ्रॅक्शन आहे. इम्प्रॉपर. प्रॉपर आहे का फ्रॅक्शन? हा इम्प्रॉपर नाहीये, इम्प्रॉपर आहे. नाही. म्हणजे काय पोरांनो, हा फ्रॅक्शन नाहीये, हा 1 आहे. मग 1 तो बाजूला काढायचा. दिसतो का तुम्हाला 1 त्याच्यात? कुठं आहे तो? पुन्हा कुणाला दिसला याच्यात 1 आहे तो? 2 1 जा 2. आणि मग याच्यातून ह्या 3 मधून 1 गेला, 3 मधून 2 गेला, 1 राहिला. 1/2 हे असं आहे. म्हणजे खाली जर छोटा नंबर आला तर हा, फ्रॅक्शन. त्याला करायचं, त्याला इम्प्रॉपर म्हणतात. आणि त्याला करायचं असं, हे असं नाही चालणार. हे नाही चलेगा. समजला का? हा जो डिनोमिनेटर जर छोटा असेल तर चालेल का? तो नाही चालणार. याला करून घ्यायचं. कसं करणार मग? इज इक्वल टू कसा केलो? 2 1 जा 2, 3 मधून 2 गेला, 1 राहिला. 1 चा 1 वर लिहिला आणि खाली 2 चा 2. हे कुणाला कळलं? मला कळलं? एवढं कळलं म्हणजे म्हणजे लय हुशार झालो आपण. छोटा अंक आला तर त्याला भागू शकतो. हा, भाग जातो की नाही? भाग जातो की नाही? बस म्हणजे त्यात एक पूर्ण बसतो ना, मग बसवायचं. एक बसला किती गाव असे ना, 5ही बसले तरी घ्यायचं, काही विषय नाही. ठीक आहे. बरं, एवढं समजलं सगळ्यांना? आणखी एक घ्या लिहून. काय जणाला वाटतं सो हे लय सोपं आहे, या मला येतं सर. ठीक आहे, येतं. लिहा 11% इज इक्वल टू 11% इज इक्वल टू कसं करणार? सांगा. 11 लिहिणार, खाली लिहिणार 100.
आन्सर झाला आन्सर. झाला आन्सर. प्रॉपर फ्रॅक्शन आहे. प्रॉपर आहे. ठीक आहे. आता दुसरं घेऊ थोडं पुढं, थोडंसं पुढं जाऊ आपण, थोडंसं एक पाऊल पुढे जाऊ आपण, जास्त नाही आहे. किती पाऊल पुढे जायचे? एक पाऊलच पुढे जायचे आपल्याला. हे क्वेश्चनच आहे. नाही मोठे मोठे. ठीक आहे. बघा पोरांनो, एक प्रश्न आलेला आहे. हां, खूप ते आपण प्रश्नच घेणार आहोत डायरेक्ट. मी जर म्हटलं, बघा एक मिनटं रुकू भाई. शंभरचे 10% कळलं. बरोबर किती? 100 गुणिले 10 बाय 100. बघा बघा, काही लिहायचं नाही, मी सांगतोय फक्त, इथं लक्ष द्या, समजून सांगतो. दुसरं आहे ते आपण सोडून घेऊ. बघा, काही लिहायचं नाही, थोडंसं बघायचं इकडं. 100चे 10% बरोबर किती? मग काय करायचं पोरांनो यांना? 100 लिहायचं, चे अनुराधा, मल्टिप्लिकेशन. अनुराधा काय करायचं बघायला? 100 लिहिला, मल्टिपल लिहिला. चे म्हणजे काय रे? मल्टिपल. चाचीचे, चाच्याचे, नानाचे, नानीचे, चे. ठीक आहे. इथं 10 आणि इथं 100. आणि मग पोरांनो इथं काही नाही म्हणजे काय रे? 1. मग पोरांनो हे 2 0 कटवायचं, हे 2 0 कटवायचं. आन्सर 10. आंसर इज 10. ये तो इजी हो गया. ये समझ गए क्या? हे कोणा कुठकुठ चालू आहे? कोण आहे रे ते? व्हिडिओ ऑन करा बरं इकडं. व्हिडिओ ऑन करा. कोणाचं चालू होता माईक? थेटे कोणाचा माईक चालू होता? अनुराधा कोणाचा माईक चालू होता? हाँ, समृद्धी कुणाचा चालू होता माईक? कुणाचा चालू होता? तो आपला, तू काय ईशांत असं तर लगेच सांगतो तू कुणाचा चालू होता. ठीक आहे, बघा इकडं. आता एक प्रश्न, किती नंबर आहे? 6 नंबर लिहा. 15चे लिहा. 15चे, चाचीचे 15चे 40%. 40% बरोबर किती? पोरांनो हा प्रश्न आलेला आहे. एवढा सोपा प्रश्न येतो परीक्षेमध्ये. चला लिहा मग आन्सर. सेम करू शकतो.